अरे रुपेश, तुला सांगितलं ना आई बाबाला आणा लागते म्हणून माझ्या घरी. आण ना, दादा वाट पाहून राहिला ना. दादा म्हणे ना कधी बोलावते म्हणे आई बाबाला त्याच्या. आता आई बाबाला काय आणायला लागते? संमती आहे ना मैवाली. माई संमती म्हणजे आई बाबाची संमती झालं. त्या दिवशीच तर म्हटलं होतं रे तुला दादानं आई बाबाला आणजो म्हणून. तू तर हो म्हणे आणतो म्हणे आई बाबाले. मग आता काय झालं? आता कुठं विचार बदलला आता? काही म्हणे काय बाबा तुला? असं म्हणे काय येत नाही म्हणून? का करू नको काही असं काही म्हटलं घेतलं काय? नाही रुपाली, असं काहीच नाही आहे. आई बाबानं कधीच म्हटलं नाही मला करू नको म्हणून. आई बाबा एकच म्हणते का तुला जे पसंत असन, तू म्हणणं असन ते तू कर. ते मला कायच्याच तास रोकटोक करत नाही. याले तयार आहे ते. पण मी म्हटलं आता बा काय आणावं त्याले म्हणून म्हणून राहिलो मी, बाकी काही नाही. घेऊन येईन ना, उद्या घेऊन येईन. दादाला सांगून देजो उद्या घेऊन येईन म्हणा. आता आईले आणि बाबाले दोघायलेच कनी तर घेऊन येईन म्हणा. बाकी तुम्ही या म्हणा, मग घरदार पाहिले नाही येत काय म्हणा आमचं. ठीक आहे ना, मग ये ना उद्या घेऊन. उद्या आई बाबाला घेऊन ये. आज दादासोबत बोलून घेतो मी तसं. उद्या त्याचे आई बाबा येते म्हणून. आणि परवाच्या दिवशी मग सगळेजण तुम्ही जा म्हणून घर पाहिले नाही का? बाबा, आई, दादा, वहिनी सगळेच पाठवून देतो ना, नाही काय? सगळ्यांना पाहिलं तर बरं राहते. मग नाही तर काय, तर मग काय पाहिजे? घर नाही पाहिलं असं नाही तसं नाही. दाखवून दे आपलं घर. त्याला पसंतच येईल. त्या घरापेक्षा चांगलं नाही का बा आपलं घर? सांग. जसं आहे तसं बरंच आहे. तुला आवडलं ना म्हणजे झालं. मये सोड, मला तर आवडतेच. कारण की माझ्या पसंतच आहेत. मला तू पसंत आहे ना. मला घरादाराशी काही लेणं देणं नाही आहे. मला काय तू कुठेही ठेवशील तर मी राहायला तयार आहे तुझ्यासोबत. राहिलं आता घरचेच असते प्रश्न. आईले, बाबाले, दादाले वाटते ना घर चांगलं असलं पाहिजे, सगळं बरोबर असलं पाहिजे. एकटीच आहे बा पोरगी म्हणून हे विषय सगळा. मला तर काहीच नाही पाहिजे. मी तुला हे पाहून थोडीच काही लग्न करायला हो म्हटलं. हे बरोबर आहे बा तुझ्या. का मी जिथं राहीन तिथं तू राहायला तयार असली म्हणजे झालं. बाकीचं इथं काय आहे? आणि तसंही आपलं आहेच ना बा. नोकरी आहे, एवढं चांगलं घर आहे, दार आहे, आई बाबा आहे, अजून काय पाहिजे? सुखी परिवार आहे आपला, लहानसा परिवार आहे पण. हो, हे तर बरोबर आहे म्हणा. चल मग मी जाऊ काय घरी? सोडून देता का मला? सोडून दे ना मग घरी. बरं रुपाली, आता तुला आताही घरी सोडून देऊ का रस्त्यावरच सोडून देऊ? गावाच्या बाहेर? बा गावाच्या बाहेर सोडून देऊ का घरी सोडून देऊ डायरेक्ट? तूच सांग बा आता. नाही तर मग म्हणशील का पाय रुपेशला इथं सोडलं, घरी नाही आलं काही प्रॉब्लेम आहे काय? नाही, घरी नाही आले प्रॉब्लेम नाही आहे काही. पण कसं आहे पाय बा, लग्न व्हायचंच आहे. अजून काय म्हणते, आता झालं म्हणा पक्क. पण एकदम पाय बा, पोरगण पोरगी घरापर्यंत चालले असं होते ना. गावातले लोक माहित नाही का तुला कसे राहते? तर शहरात कसं आहे, एवढं टेन्शन नाही राहत लोकांचं. पण खेडगाव म्हटलं का लोकांना भल्लही राहते. लोकांचा काय विचार करतो? आता लग्नच होणार आहे आपलं लवकर. मग काय आपण येत नाही जो गाडीवर बसून? हा, येत नाही जाशील का माझ्यासोबत? तेव्हाही म्हणत जाशील मला का मला गावाच्या बाहेर सोडून दे, मी एकटीच घरी जातो, असं म्हणशील काय मग? नाही रे, मी काय अशी म्हणणार आहे. सोडून दे ना, आताही सोडून द्यायला चालते घरापर्यंत. काही फरक नाही पडत. आता दादाला काही हे नाही आहे. पहिले दादा करे थोडंसं. मेन म्हणजे दादाला माहीतच नव्हती ही गोष्ट काही. मी स्वतःहून म्हणजे वहिनीनंच सांगितली. ते बरं झालं का मी वहिनीला सांगून दिली. आणि वहिनीने इतकं शांतपणे दादाला सांगितली की दादानं समजून घेतलं. वास्तविक पाहिजे मला वाटलं होतं की आई समजून घेईन, पण आईनं समजून नाही घेतलं. दादानं, बाबानं, वहिनीनं मला पटकनच समजून घेतलं. वाटल्यास कर म्हणे त्या मतानं तू. चल मग आता हे नाश्ता करतं का आता असंच ठेवतं? माझ्या बिल असंच धाडतं काय बा? खाऊन घे ना हे पहिले. गरम गरम समोसे आहे, मस्त चहा पिऊन घे आणि चल मग. पैसे झाल्यानंतर मग तसंच फुकटाचेच पैसे देऊ काय सांग बा? नाही नाही रे, नाश्ता करू ना. नाश्ता करायला आलो तर मग नाश्ता नाही करू काय? खाऊन घेऊन मग जाऊ. आणि रुपाली, मी काय म्हणतो ते दादाला सांगतो, मला लग्न म्हणा बिलकुल साध्या पद्धतीनं करायचं आहे म्हणा. हे असं बोलायला ते आवडतच नाही. बँड बाजा हे ते. आता सांगून देतो मी, एकदम साध्या पद्धतीनं लग्न करू म्हणा बा. असं कसं पण? आता एवढं चांगलं काय म्हणतात आपलं, सगळे परिवार एका ठिकाणी येते कार्यक्रम म्हटलं म्हणजे. आणि सगळं हे पूर्ण होते. पोराले नाही पण पोरीले तर हौस असते ना. मग मग कसं म्हणतो तू करू नको? एकटीच आहे ना मी घरी. मग दादा काय म्हणून? अजून दादाची नाराजी होईल ना मग त्या गोष्टीत. अजून तो म्हणून आमची इच्छा आहे म्हणून काही, आणि तुम्ही नाही म्हणून राहिले म्हणून. तिथं अजून नाराजी आली तर काय करतो मग? म्हणजे लग्नासाठी नाराजी येईल काय मग दादाची? लग्न चांगलं केलं नाही तर असंही होईल काय? राहू दे बा, मग करा ना तुमच्या मतानं कसं करतात. मला काही त्याच्यात हे नाही आहे. फक्त मला काही आवडतच नाही बा हे असं वाजवणं हे ते, नाचणं गाणं. मला शांत शांत पद्धतीनं आवडते. नाही नाही रुपेश, लग्न एकच वेळा होते आयुष्यात. मग माणसानं कसं आहे, मग सगळं झालं म्हणजे मग माणसाला आठवते आपण असं करायला पाहिजे होतं, आपण तसं करायला पाहिजे होतं. मग तेव्हा वेळ निघून जाते ना. आता वेळ आहे सगळे हातात, सगळं आहे तर आता करायलाच पाहिजे. तू पण कर सगळं, मी पण करतो बा. मला तर करायची हौस आहे सगळ्या गोष्टीची. लग्न झाल्यावर मला असं नको म्हणजो, हे नको करू ते नको करू, मला आवडत नाही, हे आवडत नाही ते आवडत नाही म्हणून तूही करू नको. नाही नाही रुपाली, मी तुला कधीतरी बंदी केली काय? पहिलेपासूनच नाही केली. आता आपण 2 वर्ष झाले रिलेशन मध्ये आहे. केली काय कधीतरी बंदी कोणा गोष्टीला काही करू नको म्हणून? कधीच नाही. याच्या समोरही करणार नाही. जे तुला पटते ते तू कर, मी तुला नाही म्हणणार. आता कसं आहे, प्रत्येकाचा स्वभाव असते ना, एकदम बदलू नाही शकत. पण थोडा थोडा बदलण्याचा प्रयत्न जरूर करेन बा मी. ठीक आहे ना, तर मग तेवढंच तर पाहिजे मला आता. चल मग आता घरी सोडून दे मला. खूप उशीर होते ना, तर मग दादा कल्ला करते. मग एवढा उशिरा येत नको जाऊ म्हणते. घरी लवकर येत जा थोडीशी. बरं चल. हे माझी मैत्रीण आहे, माहिती आहे काय? रश्मी नावाईचं. तुझ्या क्लासमध्ये शिकते काय हे? हो, माझ्या क्लासमध्ये शिकते. आता मला पोरगं पाहायला आलं होतं का नाही ते पोलीसवाला, तुला सांगितलं होतं मी. ते पोरगं माहिती आहे काय, इले पाहायला गेलं होतं म्हणते. त्या दिवशी असं समजलं बा मला घरी. पण काय झालं माहित नाही, काय झालं त्या पोराचं. तर आमच्या घरून तर पसंती करून गेले होते ते. पण मग दादानं नाही म्हटलं, लय लोभी आहे म्हणे, ते पैसे मागून राहिले असं तसं.
आणि मग त्याच दिवशी मी दादाला हे सगळं सांगितलं. मग दादा मान्य झाला इकडे. तर त्याच दिवशी हे तिकडे गेले होते म्हणते याच्या घरी पाहासाठी. मग पोरगी तर चांगली आहे, पसंत करून नसून केली त्यानं, केली असं नाही तर. माहित नाही बा मला, विचारून पाहतो मी आता. एवढ्यात तिची माझी भेटच नाही झाली आहे. अरे रुपाली, कुठे गेली होती तू? असं रुपेश सोबत करणार आहे की तू लग्न? मला समजलं बा असं थोडंसं. माझी आई सांगून राहिली होती. हा, रुपेश सोबत करणार आहे ना मी. काहून तुला माहित आहेच गोष्ट? असं तर आहे का माहित नाही बा म्हणून अशी काही गोष्ट नाही आहे ना. आणि तुझ्या घरी आले होते ते पोलीसवाले पाहुणे, तर काय झालं त्याचं? हा रश्मी, असं समजलं होतं बा मला. त्या पाहुण्याचं काय, तिथं तुझ्या घरी आले होते ना पहिले, त्याला तूच पसंत होती त्या पोराले. मग ते तरी आईनं की नाही, आईनं आणले होते ते बैलावून फुसलावून घरी आणले होते. त्या पोराची आई की नाही जास्तच जरा शिष्ट होती. ते काय म्हणे, गाडी पाहिजे म्हणे, 10 तोळे सोनं पाहिजे म्हणे, पैसे पाहिजे म्हणे, अशी म्हणे बा ते. तर मग माझ्या बाबांना नाही म्हटलं. बाबा म्हणे नाही म्हणे, एवढं लोभी नाही पाहिजे म्हणे आपल्याला. लोक म्हणे आपल्याला पोरीचं लग्न करून राहिलो म्हणे आपण, याच्या का पोराला विकत घेऊन राहिलो का म्हणे आपण पैसे देऊन म्हणे. नाही म्हटलं माझ्या बाबानं. होतेच ते, लोभीच होते, जास्तच होते जराशे. तरी माहिती आहे काय म्हटलं होतं, बाबाही नाही म्हणे, दादाही नाही म्हणे, आणि आई नाही म्हणे, कोणालाच पसंत नाही आलं. मग ते पोरगं गिरगं चांगलं होतं, पण काय म्हणते पोराचे वडीलही चांगले होते, पण ते पोराची आई की नाही जास्तच होती जराशी. काय करतं, किती काही चांगले असन, पोरगही चांगलं असन, बापाही चांगला असन, तर ते बोलले का दोघे जण काही? पोरगं पोलीसवाला असून असतं बोलला नाही, बाहेरच नाही काही बोलला, तर घरात काही बोलत नाही काही बी ते पोरगं. मी म्हटलं हड, मी नाही करत म्हटलं, माझ्या आईची इच्छा होती तिथं द्यायची, सुखी पडते असं तसं. मी डायरेक्टच नाही म्हणून दिलं, मी नाही करत म्हटलं अशा पोरासोबत लग्न. म्हटलं त्या पोराला म्हटलं आताच तर काही बोलायचे हे नाही म्हटलं, पोलीसमध्ये आहे म्हणते म्हटलं, शब्दही बोलत नाही म्हटलं, बापाही बोलत नाही म्हटलं, मास्तर असून. मी नाही करत म्हटलं अशा पोरासोबत लग्न, मी न करत देऊन दिला. आईले म्हटलं तूच पाच बस म्हटलं, जाय म्हटलं तूच कर म्हटलं. तुझ्या मस्त आहे बा, त्या मस्त पाहून घेतलं. काही असं मस्त पोरगं तुझ्या मनानंच पाहिलं, नोकरीवाला भेटला आणि सगळं बरोबर भेटलं. त्या घरी मान्य केलं का रुपाली? मग हो मान्य केलं ना. काऊन नाही करून माझ्या घरचे मान्य आहे ना, रुपेश तसा. रुपेशमध्ये सगळेच गुण आहे, आणि मेन म्हणजे नोकरीवर आहे ना तो, म्हणून माझ्या घरच्याने मान्य केलं. आणि मी म्हटलं होतं ना मी याच्यासोबत लग्न करतो म्हटलं, माझ्या दादाला सांगितलंच होतं. मग माझ्या दादा म्हणे ठीक आहे म्हणे, म्हणून मग आता हो म्हटलं ते ना, आता करून देईन, कधी करते तर माहीत पडते. हो बाई, चांगला आहे तुझ्या, मला एखादा असा भेटून गेला पाहिजे. आहे काय रुपेश भाऊजी तुम्हाला एखादा भाऊगी आहे काय? नाही बा, भाऊ तर आहे नाही. एखादा भेटन तर सांगतो मग. आतापासून सेटिंग लावता काय भाऊजी जवळ? हा, भाऊजीला भाऊगी नाहीये. वैची पोट्टी काय करून राहिली इथं? हा, ह्या पोट्टी सोबत हे स्वतः तर बिघडली आहेच आहे, माझ्या पोरीला बिघडवते काय आता? माझ्या पोरीला लावतो म्हणते काय नांदी? हा, त्या पोट्ट्यासोबत हिंडून राहिली. दिलं असं माय बापानं परमिशन लग्न करायची, म्हणून पाय ना कशी फिरून राहिले गावात. शरम नाही येईल जराशी? शांताबाईला पाय ना जराशी वाटून नाही राहिली. आपल्या पोरीचं तर करून राहिली, दुसऱ्याच्या पोरीच्या मागे लागली आता बिघडवाच्या. बरं बा, ठीक आहे भाऊजी, रुपाली येतो मग. पाहिजे बा, आठवण करजा आपल्या साडीले. वा वा, आठवण तर करावंच लागते बा. रश्मी, रश्मी, काय करू राहिली इथं? आई, काय झालं? हे रुपाली सोबत बोलत होती बा. काऊन काय म्हणून राहिली तू? काऊन एवढं जरा जरा बकल्ला करून राहिली? तुला काही समजत नाही काय गावात काही कोणी कोणासोबत बोलत असन का काही? हा, नाही, घरी चाल तू पहिले. लोकांच्या पोरेवानी शिकून राहिली काय आता? लोकांच्या पोरी तर हिंटे पोरं घेऊन आता तू शिकता काय त्याचे गुण? हा, तुला हिंडाच आहे का असं? घरातून हाकलूनच दिन म्हटलं मी तुला, लक्षात ठेव जो. हा, गंगावर म्हटलं मी. आई, काय बोलतो तू हे? हा, असं बोलणं शोभत नाही ना आई तुले. आता त्याचं लग्न जुळलं ना, मग आता फिरून राहिले तर फिरू दे ना. तुला कोणती अडचण होऊन राहिली? तिच्या घरच्याला अडचण नाही होऊन राहिली ना. जास्त चालल्या गोष्टी करू नको रश्मी, तू तुला सांगून देतो मी आता. हा, जराशा माणुसकीत राहत जाय. लोक करते तशी नको करत जाऊ घरात. नाचत नको जाऊ जशी उभ्या ना, सांगितलं नाही म्हणशील नाही तर. आणि तू रुपाली, तुला सांगून देतो, माया पोरीच्या दूरच राहत जाय जराशी 4 हात. हा, माया पोरीला बिघडायचा प्रयत्न करू नको. स्वतः तर बिघडली, तिच्याही मागं लागते काय आता? तिले लावतं काय मार्गी? तुला तर गावात कोणी धडाचं म्हणत नाही. आता माया पोरीला तसंच म्हटलं पाहिजे वाटते. काकू, पण मी तर काहीच नाही केलं. मी तिकडून येऊन राहिली होती, हे रश्मी दिसली तर रश्मीच बोलली पहिले, म्हणून मग बोललो बा आम्ही, बाकी तर काही केलं नाही. अव, तू तर तुझ्या मायवानीच आहे वा. हा, तू माय जशी उसात जाते कांचवणी लागू देत तशी तू आहे. हा, भांडण करते, झगडा करते. आणि तू पाय ना, पहिले पोरासोबत हिंडून राहिली किती दिवसाची, लगन तर आता जुळलं तुझ्या त्याच्यासोबत. लय दिवसचं पाहिलं मी तुला, माहीतच आहे पायनीचीच आहे. तसं तुला वाटते का आता हिलेच कायला चांगलं राहू द्या, हिले लावून टाकावं आता मार्गी? काकू, तुम्ही मला काही बोला, माझ्या आईला बोलायची गरज नाहीये. हा, जे काही केलं ते मी केलं असं. माझ्या आईला बोलायची काय गरज आहे? तुमच्या पोरीनं जरी काही केलं आणि तुम्हाला जर काही म्हटलं कोणा, तर तिला चांगलं वाटन काय? मग आईला बोलायची काय गरज आहे? माझ्या आईचा काय दोष आहे याच्यात? हा, मी केलं, मी फिरतो पोरासोबत, माझी गलती आहे त्याच्यात, मी लग्न करून राहिली. तुमचं काय घेऊन चालली मी? माझ्या मनानं करून राहिली मी. तुमचं काही आहे का त्याच्यात? तुम्हाला पैसे मागून राहिली का काय मागून राहिली? नसन बोलू द्यायचं तुमच्या पोरीला तर नका बोलू देऊ. एवढं काही गरज नाही आहे मला बोललीच पाहिजे म्हणून. मी ते आता माझ्या वर्गात आहे म्हणून आम्ही सोबत जातो येतो बोलतो, दिसलं समोर म्हणून बोललो. एवढं काय येऊन पडलं त्याच्यावर? रुपाली, तू लक्ष नको देऊ माझ्या इकडे, माझ्या डोकं सरकलाय. मॅच झाली ती आता. रश्मी, मॅच झाली ना तर तू आईला पागलखान्यात नेऊन टाक. इथं गावात नको फिरू देऊ. गावात हानिकारक काय म्हटलं असे मॅट लोक फिरणं म्हणजे? तुला घरी म्हटलं नाही, इथं कायले शानपणा करून राहिली जास्तीची? हा, स्वतःच्या माईले मॅट म्हणून राहिली.
तिले पाय तिच्या मायले बोललं तर किती लवकर राग आला. आणि तू पाय ना स्वतःच्या मायविषयी सांगून राहिली तिले का माई आई आहे, मॅट आहे, असं आहे तसं आहे. मॅट आहे काय मी त्याच भल्याचं सोचून राहिली ना. आई माय भल्याचं सोचून राहिली तर तिले काय बोलून राहिली तू. मी कुणाली मीच बोलली तिच्यासोबत, तिची काय गलती आहे त्याच्यात. ते पोरासोबत फिरो नाही तर कोणासोबत फिरो, तुला काय करावं लागते ते जाणे तिच्या घरचे जाणे. मी दिसले का तुला कोणा पोरासोबत फिरताना. काय सांगता येते हिच्यासोबत राहू संगत गुण. हा संगत गुणाने हिच्यासारखी तू फिरशील काही दिवसानं, काही सांगता येते काय. ओ काकू लय झालं तुमचं आता, काय लिमिटच्या बाहेर झालं म्हटलं. घरी वा तुमच्या, तुम्हाला काही बोलायची गरज नाही आहे इथं. हा तुमचं काय मॅटर आहे ना ते तुम्ही तुमच्या घरातलं पाहत बसा. इथं रस्त्यावर आणायचं गरज नाही आहे तुमच्या घरातलं मॅटर. काय आहे तुम्हाला, कायचा राग आहे कायचा नाही आहे तो तुम्ही तुमच्या घरी निपटवा. रुपेश तू बोलू नको. हे बाई चांगली नाही आहे, गावातही चांगली नाही आहे, कोणासोबत चांगली नाही आहे. ना घरातल्यासाठी चांगली आहे ना बाहेरच्यासाठी चांगली आहे. तिच्यासोबत बोलून काहीच अर्थ नाही आहे. तू तर वज्जर चांगली आहे, काय पाहा लागते तू आणि तू माय वज्जरच चांगली आहे. तुम्ही दोघी मायले की हे पा काकू मला काही तुमच्यासोबत बोलायचं नाही आहे आणि मला काही इंटरेस्ट नाही तुमच्यासोबत बोलण्यात. काय बोलायचं आहे ना ते माझ्या आईसोबत बोलत बस तुम्ही. हा मला काही तुमच्यासोबत बोलायचं आहे नाही. राहिलं तुमच्या पोरीसोबत तुम्ही नाही म्हणा ना, मी तिच्यासोबत बोलत नाही. हे लयच बज्जत बाई आहे आमच्या गावातली. आता काय करता, चला आता भेटू आपण उद्याच्या भागात. उद्याचा भाग पाहू आपण आता. अन आता माझ्या आईले बोलवून आणतो मी हिच्यासोबत भांडण करायला. माझ्यासोबत माझ्याकडून तर एवढं बोलणं होत नाही बा. आता आमच्या चॅनलले पहा तुम्ही असंच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब तर नक्कीच करा आणि हाईप द्यायला विसरू नका. चला भेटू आपण आता उद्या.